आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारियान नाही. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवांची. श्री गुरुचरण सरोज रज मन मुकुर सुधारी, करण रघुवर विमल जशु. जोदायक फलचार, बुद्धिहीन तनो जानिके सुमिरो पवन कुमार. बलबुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार. जिथे मानवाला ले मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माता. तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माता. अगाध ज्ञान देवा मुक्ताई परेशा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माता. शरण शरण एकनाथा, पायी माता ठेविला. पाहून दोष झालो दास पायाचा. संपाद्य विदाय भक्ती विलोकिते समाधी राजा. वैराग्यवंतं सुचारोक्तं नमामि जोगं श्रीसागरवंतं. श्री संताची माथा चरणावरी, शाश्वती दंडवत. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्मी काया. ईश्वराशी जोडली ज्यांची ख्याती, वंदितो पुन्हा शिव छत्रपती. म्हण आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, कळवळा वैष्णवांचा. प्रास्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्दरत्नांची निर्मिती करणारे महाराष्ट्रातील मराठवाडा भूषण, शांती ब्रह्म आणि श्रीमंत संत असणारे पैठणी निवासी नाथबाबा यांचा हा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल. या अभंगात
अभंगातून नाथबाबा देवाच्या आवडीचा प्रकार सांगतायत आणि नामस्मरणाचं महत्व पटवून देत आहेत. विठ्ठल विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पैकी अल्पसा परिहार तो म्हणजे असा. श्री संत भीमसिंह महाराज वारकरी शिक्षण संस्थान जवळाला तालुका पाटोदा जिल्हा बीड संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब महाराज कोठळे गुरुजी यांनी ही संस्था सुरू करून आज 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या 6 वर्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. तसंच या कार्यक्रमाला सर्वजण सजवणारे भिजवणारे मोठं बनवणारे तुम्ही सर्वजण श्रोते मंडळी या कीर्तनाला आलात, तुमच्या चरणावरती वंदन. त्याचप्रमाणे आज कीर्तनाला ज्यांची खऱ्या अर्थाने साथ आहे असे गायनासाठी जे उपस्थित आहेत भजन सम्राट, गेल्या 5-6 महिन्यापासून गाठ भेटच झाली नाही, पण आज योग आला. ते माझ्यावर नित्यांत प्रेम करणारे आदरणीय आष्टी तालुक्याचे भूषण म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आमचे अमोल महाराज बळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आता ज्यांनी सुंदर चाल आपल्या समोर गायली, सुंदर ज्यांचा आवाज आहे असे असणारे भजन सम्राट हरिभक्त पारायण किशोर महाराज येडे, त्यांनाही माझं वंदन. आडनाव जरी येडे असलं तरी सुद्धा आवाज खूप त्यांचा गोड आहे, आवाज खूप त्यांचा हुशार आहे. त्यांचा आवाज ऐकल्यानंतर मला सुद्धा वाटतं हे सर्व बंद करून पेटी वाजवत बसावा. त्यांनाही माझं वंदन. त्याचप्रमाणे भजन सम्राट खूप गोड आवाज आहे आणि सुंदर कीर्तन करतात, भागवत कथा करतात, हरिभक्त पारायण. आमच्या भगिनी प्रियांकाताई अडसूळ, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ह्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे गेवराई तालुक्याहून जे आले, बेलगाव नावाचं, गेवराई तालुक्यामध्ये बेलगाव नावाचं त्यांचं गाव आहे, असे असणारे माझे परममित्र आदरणीय विनोद महाराज, त्यांनाही माझं वंदन. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे अभंगाची साथ करण्यासाठी हरिभक्त पारायण अभिषेक महाराज हके पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन. त्याचप्रमाणे सागर महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन. सर्वांच्या चरणी एकदा पुनश्च वंदन करतो. विनेकरी बाबा आहेत, त्यांनाही माझं वंदन. सर्वांच्या चरणी एकदा पुनश्च वंदन करतो आणि श्रीदेवा सुरुवात करतो. विठ्ठल अभंगातून नाथ महाराज आवडीचा प्रकार सांगतायत. आपण जर या मृत्यू लोकांमध्ये पाहिलं, 3 प्रकारच्या आवडी या मृत्यू लोकांमध्ये आहेत. 1 नंबर साधू संतांची आवड, 2 नंबर ही तुमची माझी आवड, कारण आपलं जीवनच 2 नंबरचं आहे, आणि 3 नंबर देवाची आवड. अशा 3 प्रकारच्या आवडी या मृत्यू लोकांमध्ये आहेत. मग साधू संतांची आवड आपल्याला पाहू, काय नेमकं साधू संताला आवडतं असं जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर आपल्याला आळंदीला जावं लागेल आणि माऊलीच्या समाधीला मात्र कान लावावं लागेल. आणि ज्यावेळेस माऊलीच्या समाधीला कान लावून आपण विचारू, माऊली तुम्ही विश्वाचे माऊली आहात ना, मग सांगा ना तुमची आवड काय आहे. त्यावेळेस माऊली सांगतात, किल्ले हो ना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजी जो आगे पृथ्वी अखंडित. अखंड या असा आवाज येईल, पण तो आवाज अमोल महाराज कोणालाही येणार नाही. तो आवाज येण्यासाठी स्वतः हैबत बाबा आपल्याला बनावं लागेल. तो आवाज येण्यासाठी स्वतः आपल्याला नाथ महाराज बनावं लागेल. त्यावेळेस त्या समाधीतून आवाज येईल. मग माऊलीची इच्छा काय, साधू संतांची आवड काय, की साधू संतांची आवड एकच आहे की जगाने परमार्थ करावा, जगाने भजन करावं, जगाने कीर्तन करावं, जगाने नामचिंतन करावं.
नाही नाही तरी साधू संतांचा जन्मच दुसऱ्यासाठी आहे. येथे उपकारासाठी उपकारासाठी आले ग्रजा वैकुंठी जगाच्या कल्याणा संतांच्या भोवती कष्ट भीती परंकाळी किंवा आम्ही वैकुंठवाशी आलो या जी कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावी टाळ्या वाजवा जरा मोठ्याने वाजायचं असेल. टाळ्याची कसर करायची नाही, टाळ्या वाजायच्या तर मोकळ्या मनाने वाजायची. कीर्तनात वाजवलेली टाळी, तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, पंढरपूरची केलेली वारी जन्मात कधी वायाला गेली. म्हणून टाळी वाजवा, मोठ्याने वाजवा, भजन करा. महाराज म्हणतात टाळी वाजवावी, घोडी भरावी, वाटही चालावी पंढरीची. काय सांगत होतो, अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जडजीवा. मग साधू संतांचा जन्म कशासाठी आहे महाराज? तर उपकार करण्यासाठी साधू संतांचा जन्म आहे. बर, किती उपकार आहेत माऊली ज्ञानोबरायांचे आपल्यावर, किती उपकार आहेत तुकोबरायांचे आपल्यावर. अहो
जर एक ओळ जर आपल्याला जाहिरातीमध्ये छापायची म्हटलं तर 15-15, 20-20 हजार रुपये आपल्याला एका ओळीचे द्यावा लागतात. पण माझ्या माऊली ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या माझ्या पदरामध्ये फुकट टाकला. बोला किती पैसे दिले आपण? माऊली ज्ञानोबरायाचे तुमच्या माझ्यावरती उपकार आहेत. मग माऊली ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला दिला. मग तो ग्रंथ देत असताना सुद्धा माऊलीला कमी त्रास झाला का? अहो मुक्ताबाईने म्हणावं, ज्ञान दादा मी 3 दिवसापासून उपवाशी, माझ्या पोटाचं कोण नाही दादा, काहीतरी कर पण मला अर्ध्या भाकरीचे पीठ मिळून दे. आपल्या बहिणीची इच्छा, बहिणीला भूक लागली म्हणून माऊलीने काखेमध्ये झोळी अडकवली आणि काखेमध्ये झोळी अडकून माऊली आळंदीमध्ये गेले. आणि आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर आळंदीतले लोक म्हणायचे, संन्यासाची पोरं तुम्हाला प्रवेश नाही आळंदीमध्ये. तुम्ही जर आळंदीमध्ये आलात तर आळंदी वाटेल, तुम्ही जर इंद्रायणीला शिवलात तर इंद्रायणी वाटेल. संन्यासाची पोरे तुम्हाला प्रवेश नाही आळंदीमध्ये. माऊलीने आळंदीमध्ये जावं आणि गेल्याच्या नंतर त्या आळंदीतल्या लोकांनी धडाधड दरवाजे बंद करून घ्यावे. पण माऊलीने थाप देऊन सांगावं, भिक्षांगई भिक्षांगई. 2-3 वेळेला आवाज दिल्याच्या नंतर एखाद्या माऊलीला दया यायची आणि ती दरवाजा उघडायची आणि ओंझळभर पीठ माझ्या माऊलीच्या झोळीमध्ये टाकायची. ज्यावेळेस ओंझळभर पीठ माझ्या माऊलीला मिळायचं त्यावेळेस माऊलीला एवढा आनंद व्हायचा की या गगनामध्ये तो आनंद मावत नसायचा. नका का माझ्या काकाची भूक भागेना, नका का माझ्या दादाची भूक भागेना, नका का माझी भूक भागेना, पण 3 दिवसापासून उपवासी माझी बहीण, तिचं नाव मुक्ता, तिचं पोट भरेल. आनंदाच्या भारामध्ये माऊली त्या इंद्रायणीच्या काठेवरून एक पाऊल टाकत माझ्या माऊलीने चालावं. तेवढ्या आनंदाच्या भारामध्ये घोड्यावर बसून एक माणूस आला. त्या माणसाचं नाव होतं हिशोबा खेचर. आणि त्या हिशोबा खेचराने पाहून आवाज देवा, ज्ञान्या अरे कुठे चाललास? तुला सांगितलं होतं आळंदीमध्ये यायचं नाही. तू जर आळंदीमध्ये आला तर आळंदी वाटेल, तू जर इंद्रायणीला शिवला तर इंद्रायणी वाटेल. संन्यासाची पोरे तुम्हाला आळंदीमध्ये प्रवेश नाही. असं ज्यावेळेस म्हणावं त्यावेळेस माझ्या विश्वाच्या माऊलीनं ज्ञानोबरायानं काकांच्या समोर हात जोडावे आणि सांगावं, काका ऐका ना काका, माझ्यासाठी नका नेऊ दे हे पीठ, माझ्या भुकेसाठी नाही चाललं काका. ऐका ना काका, माझ्या सोपान काकासाठी सुद्धा नाही चाललं काका. काका माझे मोठे भाऊ निवृत्ती दादा त्यांच्यासाठी सुद्धा नका नेऊ देऊ काका मला. पण माझी बहीण आहे ना, ती छोटीशी मुक्ताई 3 दिवसापासून उपवाशी, तिच्यासाठी तरी अर्ध्या भाकरीचं पीठ नेऊ द्या. नाही दया आली हिशोबाला. घोड्यावरून खाली उतरला आणि खाली उतरल्याच्या नंतर ती झोळी घेतली आणि ते पीठ माती मिक्स माझ्या माऊलीने करून टाकलं. आणि माती मिक्स केल्याच्या नंतर परत मी जर गेलो आणि ही पोरांनी जर पीठ भरून नेलं तर मुक्ताईची ह्या संन्यासाच्या पोरांची भूक भागेल म्हणून ते पीठ एवढ्यावर हिशोबा थांबला नाही. ते पीठ माती मिक्स करून टाकलं. मग मला सांगा, असताना माझ्या ज्ञानोबरायाला अर्ध्या भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही, पण आता त्याच ज्ञानोबरायांची 2 टाइम आरती केल्याशिवाय तुमचं आणि माझं पोट भरत नाही. ही माऊली ज्ञानोबरायाची, ही माझ्या माऊली ज्ञानोबरायांची उपकार. अहो ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्हाला मला दिला माझ्या माऊली ज्ञानोबरायाने. पण माऊलीने जर एकदा कृपा केली तर काय होऊ शकत नाही. काय प्रमाण
होता तुमची कृपा पशु बोले वेद काय प्रमाणे. ऐका, जर माऊलीची कृपा झाली तर काय होऊ शकत नाही. अहो, माऊलीच्या संगतीमध्ये दगड आली तर त्या दगडाची सुद्धा मंदिरं झाली. माऊलीच्या संगतीमध्ये रेडा आला तर रेडा वेद बोलला. माऊलीची कृपा झाली, माऊलीच्या संगतीत भिंत आली तर भिंत चालली चालविली जड भिंती हरली चांगल्याची भ्रांती. मैशी माऊलीची कृपा झाली तर भिंत चालती रेडा बोलतो. माऊलीला वाटलं रेडा एखाद्या आडनावाचं माणूस असू शकतं म्हणून अभंगच लिहिला. मैशी पुत्रा मुखे बोलविली श्रुती. म्हशीचा पुत्र त्याचं नाव रेडा आणि तो माऊलीने बोलवला. का तर त्याच्यावर कृपा झाली. मी काय सांगत होतो, दगडावर कृपा झाली तर दगडाची मंदिरे झाली. पैस नावाचा खांब नेवाशाला पैस. कधीच त्या पैस नावाच्या खांबाने माऊलीचं श्रीमुख पाहिलं नाही, माऊलीच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही. पाहिली ती फक्त माऊलीची पाठ. तर पाठ पाहिली तर त्या नेवाशाला त्या खांबाचं मंदिर झालं. मग मी म्हणतो, जर पाठ पाहणाऱ्याचं जर मंदिर होत असेल तर ज्ञानेश्वरी वाचवणाऱ्याच्या जीवनाचं भलं का होणार नाही. ज्ञानेश्वरी वाचत चला. तुम्ही म्हणतात महाराज, तुम्ही म्हणतात आम्हाला ज्ञानेश्वरी वाचा, आम्ही शाळेत गेलो नाही, आम्हाला आई येत नाही, अबकड येत नाही, आम्ही कशी ज्ञानेश्वरी वाचायची, कशी वाचायची. ऐका, ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्यायची. ज्ञानेश्वरीचं एक पान असं वरती घ्यायचं आणि त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीवरून तुमचं बोट फिरवायचं. ज्या दिवशी ज्ञानेश्वरीला तुमचं बोट लागेल त्या दिवसापासून मरेपर्यंत ज्ञानेश्वरी तुमचं बोट सोडणार नाही. ही ज्ञानेश्वरीची ताकद. गाथा वाचत चला, गाथा तुम्हाला बुडू देणार नाही आणि तुमचं जीवन उद्ध्वस्त होऊ देणार नाही. वाचत चला गाथा. पण गाथा वाचत, गाथा माऊलीने आपल्या तुकोबारायाने गाथा दिला, पण तो गाथा देत असताना सुद्धा तुकोबारायांना त्रास कमी झाला का. महाराजांना गावाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. महाराजाला म्हणावं लागलं, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण झाली, काय खावे आता कोणीकडे जावे. मग तुकोबारायांना गावाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या तुकोबारायांनी आपल्याला गाथा दिला. म्हणून मी सांगतो, विरोधक माणसाच्या जीवनात असले पाहिजे. तुकोबारायांना विरोध करत होते, आणि जर विरोधक आपल्या जीवनामध्ये नसतील तर आपल्या जीवनाचा प्रवास चुकीचा आहे म्हणायचं. आणि जर आपल्या जीवनामध्ये जर रोज आपल्याला 4 लोक तरी आपल्यावरती जळाले पाहिजेत, त्यावेळेस आपल्या जीवनाला धन्यता प्राप्त होत असते. दशग्रंथी रामेश्वर भट्ट श्रीमंत श्री तुकोबाराय यांच्यावरती जळत होते, म्हणून गाथा श्रेष्ठ ठरला. म्हणून लोकांनी विरोध केला, आणि ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल त्याला विरोध मात्र सहनच करावा लागेल.
आणि ज्याला जीवनात काहीच करायचं नाही मग त्याला काय गरज आहे? जर मोठं व्हायचं असेल, संतत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर जीवनामध्ये मात्र त्रास सहन करावा लागतो. तुकोबरायांनी एवढा त्रास सहन केला, तेव्हा तुकोबरायांनी गाथा दिला, पण तुकोबरायांना सुद्धा त्रास सहन करावा लागला. म्हणून मी एक सांगत होतो काय, की या संतांनी आपल्याला गाथा दिला, ज्ञानेश्वरी दिली, आपल्यावरती उपकार केला, पण तो उपकार करत असताना सुद्धा त्या संताला त्रास कमी झाला नाही. हे आपल्यावरती साधू संतांचे उपकार आहेत. विठ्ठल विठ्ठल महाराज, साधू संतांचं जीवन कशासाठी आहे तर साधू संतांचं जीवनच हे दुसऱ्यासाठी आहे. म्हणून जे दुसऱ्यासाठी जीवन जगत असतात त्यांचेच फोटो आपल्या घराच्या भिंतीवरती लागत असतात. आता मला तुम्ही सांगा, 2 मिनिटं माझ्याशी बोला. बाबा, तुमच्या घराच्या भिंतीवरती तुमच्या खापर पंजोबाचा फोटो आहे का? डोपर पंजोबा, निपर पंजोबा, आपर पंजोबा, मग पंजोबा पंजोबा? अहो, खापर पंजोबा नाही, निपर पंजोबा नाही, डोपर पंजोबा नाही. याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, काही काहींच्या ज्याच्या रक्तातून जन्म झाला त्या बापाचा सुद्धा फोटो आपल्या घराच्या भिंतीवरती नाहीये. पण माझं पुढचं वाक्य आता इग्नोर करू नका गड्या. या महाराष्ट्रामध्ये अशी एकही भिंत नाही की त्या भिंतीवरती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ज्ञानोबराय, तुकोबराय, गरोबा काका, नाथ बाबा यांचे फोटो आपण आपल्या घराच्या भिंतीवरती का लावतो तर ते अखंड जीवन दुसऱ्यासाठी जगलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. मग छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण आज कीर्तन सुद्धा करू शकलो नसतो. म्हणून मला एक जणाने विचारलं, म्हणे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही रोज कीर्तनातून सांगता, तुमचे छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का? त्याला मी उत्तर दिलं, राजा, माझे छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, पण मंदिरातला देव ज्यांच्यामुळे जिवंत राहिला ते माझे छत्रपती शिवाजी महाराज होते. एक मंदिर नाही हो माझ्या राजाचं, एक मंदिर, पण आपल्या जगण्यानं, आपल्या वागण्यानं, आपल्या कर्तृत्वानं प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्याने मंदिर कोरलं त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. जरूरी नहीं है इंसान हर रोज मंदिर में जाए, जरूरी नहीं है इंसान हर रोज मंदिर में जाए, लेकिन कर्म ऐसा भी होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए. हे कर्म केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले शिवनेरी किल्ल्यावरती, त्यावेळेस तुम्हाला माणसाला आनंद होईल, यात काय नवल. अरे ही माती सुद्धा थैथाय थैथाय नाचत होती, पशु पक्ष्यांचा किलबिलाट येत होता. भगवान परमात्म्याचा जन्म झाला आणि ढगाळ गडगड 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 आवाज. तसा छत्रपती राजांचा जन्म झाल्याबरोबर ही माती सुद्धा थैथै 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 नाचत होती. तिला आनंद झाला होता, नवे नवे पशु पक्षाला किंवा मुंगीला सुद्धा आनंद झाला होता. हे माझ्या राजाचे उपकार आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या भावी पिढीला शिकवा. संभाजी महाराज शिकवा, त्यांना छावा नावाचा पिक्चर दाखवा. धर्मासाठी कसं बलिदान द्यावं हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी प्रम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. धर्मासाठी जर कुणाकडून जगायचं शिकायचं असेल, मरायचं कसं हे जर शिकायचं असेल धर्मासाठी, तर ते फक्त माझ्या छत्रपती संभाजी राजांकडून शिकावं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे विचार आपल्या भावी पिढीला शिकवा, ही काळाची गरज आहे. म्हणून ते दुसऱ्यासाठी जीवन जगतात. आणि महाराज आम्ही काय करतो, आमचे फोटो नाही, आम्ही जीवन हे आमच्यासाठी जगतो. मी आणि माझी मम्मी आणि पप्पा हे जीवन आपल्यासाठी जगतो. अरे कधीतरी दुसऱ्याच्या अडचणीमध्ये 100 पावले टाकून तुम्ही जा. ज्यावेळेस तुमच्यावरती अडचण येईल त्यावेळेस समोरचा माणूस 1000 पावले टाकून तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. कधीसाठी जगा, दुसऱ्यासाठी जीवन. नुसतं
आपलंच करून नसतं जमत, दुसऱ्यासाठी काहीतरी करावं लागतं. आता अमोल महाराज माझ्या कीर्तनाला आले म्हणजे मी बी जाणार ना त्यांच्याकडे. आपण अगोदर काहीतरी करावं लागतं. आमच्याकडे म्हणे एक वाटीत आलं, काय वाटीत जर आलं गेलं तर थळ्यात येत असतास काहीतरी म्हणे. विठाला विठाला कळलं आम्हाला साधू संतांची आवड काय, फक्त दुसऱ्यासाठी जीवन जगायचं. महाराज 2 तास मी सांगू शकतो साधू संतांची आवड, पण महाराज आम्हाला एक कळाली. आम्हाला सांगा ना माणसाची काय आवड आहे. माणसाची आवड आता एक राहिली काय, कोणाला 2-4 नमुन्याचं खायला आवडते, कोणाला 2-4 नमुन्याचं प्यायला बी आवडते. पाणी म्हणलं मी, तुम्ही हसलात. प्रत्येकाची आवड एक नाही, प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. पण माऊलीला विचारू, माऊली सांगा ना माणसाची आवड काय आहे. जगत एक सार्वभौम पद नम्रने निर्विवाद जगापुढे. माऊली म्हणतात 1 नंबर माणसाची आवड आहे, तिचं नाव सत्ता आहे. प्रत्येक माणसाला सत्ता आवडते. गावचा सरपंच, तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान व्हायला कुणाला आवडत नाही. प्रत्येकाची आवड आहे. बरं जाऊन द्या, सत्ता प्रत्येक माणसाला आवडते. याच्या पुढे जाऊन माऊलीने सांगितलं की हे जरी तुम्हाला नाही कळालं तरी दुसरी आवड आहे, तिचं नाव मरण. मरण कोणाला आवडतं, कोणाला वाटतं बरं कीर्तन संपल्यावर जावं, नो घरी गोविंद यमपुरी. अहो कोणालाच वाटत नाही. अगा मरहा बोलन साहती मेलिया तरी रडती. अहो शब्द आवरायला सुद्धा माणसाला तयार नाही हो, मरण आवडत नाही. असंच माझं कीर्तन होतं. एका गावात मी म्हणलं ह्या गावातले सगळे माणसं मरणार, चट मरणार. सगळ्यांनी माना अशा खाली घातल्या आणि एक म्हातारी अशी मोठ्याने हसायला लागली. म्हणलं आजी काय झालं तुम्हाला, सगळ्यांनी माना खाली घातली आणि तुम्ही मोठ्याने हसता. महाराज तुम्ही आताच नाही का म्हणले ह्या गावातले सगळे मरणार. म्हणलं मग म्हणले ही ह्या गावची नाही. म्हणलं तू देवाची चुलती आहे का कोणी. अहो मरण हे कुणाला घरोघरी काळ वाटवायची काही आहे अवकाश. नाथबाबांचं प्रमाण घरोघरीला काळ वाट पाहतोय. जाऊ द्या. मग माणसाची आवड कधी पूर्ण होते. आवड कधीच नाही. तुमचं माझं सोडा. ह्या देशात सगळ्यात श्रीमंत एक माणूस होता, त्याचं नाव काय, रावण. त्या रावणाच्या 3 इच्छा होत्या, एक पूर्ण झाली नाही. स्वर्गाला शिडी लावी, सोन्याला सुगंध आणि
समुद्राचं खारं पाणी गोड करीन, त्याची एक तरी इच्छा पूर्ण झाली का? आणि जर झालीच असती तर आपले पोरं शिडीने पार स्वर्गात जाऊन रामबाप श्रापावूनच नसते खाली आली. बरं झालं मी म्हणतो सोन्याला सुगंध नाही आला, नाही तर लोकांनी जमीन विकून अंगठा विकत घेतले असते. आला वास घे अंगठी, आला वास घे अंगठी. काही नाही तर बाजरी विकली असती, म्हणली असते उद्या खायचं काही होईल, पण वास लय भारी येतो. सोन्याला सुगंध आला नाही, समुद्राचं खारं पाणी गोड झालं नाही. बर, त्यातली एक इच्छा पूर्ण झाली नाही. मग तुमचा माझा संसार किती घेऊ त्याच्या पुढे? आपलं काय, 2 शिंगडी पोरं, 1 चिपडी बायकोन, 2 म्हशी गळालेल्या, याच्या पुढे काय आपलं प्रपंच? मग त्या रावणाची आवड पूर्ण झाली नाही. त्याच्यात आम्ही कोण आहेत म्हणून महाराज आम्हाला कळालं की माणसाची आवड आम्हाला कळाली, साधू संतांची आवड आम्हाला कळाली. ओ नाथ बाबा, सांगा ना देवाला काय आवडतं? काय आवडतं देवाला? काय आवडतं देवाला? तर नामचिंतन केलेलं देवाला आवडतं. आवडी देवाशी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. महाराज आम्ही नामचिंतन करू, पण नामचिंतन केल्याच्या नंतर काय होतं? जर तुम्ही एकनिष्ठतेने जर नामचिंतन करत असाल तर देव तुमचे येऊन कामे करू लागतो. महाराज कुणाचे काम केलं? उंचेनीचे काही तिष्ठे भाव भक्त देखून या. प्रत्येकाची कामं केली. सुखोबरायांच्यासाठी
चोखोबाची बहीण झाला शारंगभर, वहिनी उडादार हाका मारी. चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण देवाने केलं, पण सहजासहजी केलं नाही. त्यासाठी चोखोबारायाने इतकं नामचिंतन केलं, इतकं नामचिंतन केलं की गेल्याच्या नंतर सुद्धा चोखोबारायांची हाडे विठ्ठल विठ्ठल. मंगळवेढ्याला अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये हजारो जणांचा मृत्यू झाला. आणि देवाने सांगितलं, नामा काय देवा बोला ना. अरे देवा, मंगळवेढ्याला मोठा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये माझा एक भक्त गेला, त्या भक्ताचं नाव चोखोबराय. मग काय करू देवा. नामा तू जा आणि माझ्या चोखोबरायांच्या आस्ती घेऊन ये. नामदेवराय म्हणले, देवा तुम्ही असं काय बोलता, कुंकड बी काही बोलत जाऊ नाही. चोखोबरायांचे हाडे आम्ही ओळखायची कसे. मेलेल्या माणसाचे हाडे कुठं बोलत असतात, ते आम्ही ओळखायचे कसे. बरं चोखोबरा एकटे नाही, हजारो जण आहेत त्याच्यामध्ये, नेमकं आम्ही कसं ओळखायचं. त्यावेळेस देवाने नामदेवरायला सांगितलं, नामा आई काय करायचं, कशा बघा आस्ती कशा ओळखायच्या ऐका. नामा म्हणू देवा कैशा ओळखाव्या, विठ्ठल नाम तयामध्ये निघे. ज्या हाडामध्ये विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ते समजून चल नामा, हे माझ्या चोखोबरायांचं हाड आहे. नामदेवराय आले. आता बघा बरं का आचार्याची गोष्ट आहे. नामदेवराय आले आणि नामदेवराय आल्याच्या नंतर चोखोबरायांची हाडे अशी उभी राहिली आणि उभी राहिल्याच्या नंतर परत खाली पडली. नामदेवराय देवाकडे आणि देवाकडे गेल्याच्या नंतर नामदेवरायाने विचारलं, देवा मी गेल्याच्या नंतर चोखोबरायांचे हाडे उभा राहिले आणि परत खाली पडले, याचं कारण काय. त्यावेळेस देवाने सांगितलं, नामा तू एक वारकरी आहेस आणि त्या वारकऱ्याला चोखोबरायांचे हाडे हे साष्टांग दंडवत घालत होते. हे चोखोबरायांची आस्ती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. मग नामदेवराय गेले, परत त्या आस्ती घेतल्या आणि आस्ती घेतल्याच्या नंतर ते हाडे घेऊन देवाकडे गेले आणि देवाकडे गेल्याच्या नंतर देवाने सांगितलं, नामा काय आणलं ना. त्यावेळेस त्या पिवळ्या पितांबरामध्ये देवाने त्या आस्ती घेतल्या आणि पायरीजवळ चोखोबरायांना समाधी दिली. म्हणजे गेल्याच्या नंतर सुद्धा आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, एवढं नामचिंतन होतं चोखोबरायांचे. म्हणून चोखोबरायांच्या पत्नीचं देवाने बाळंतपण केलं. रानोबा नावाची व्यक्ती, चोखोबरायांच्या वडिलाचं नाव रानोबा, त्यांच्या पत्नीचं नाव सोयरा आणि त्यांच्या पोटी एक रत्न जन्माला आलं. त्या रत्नाचं नाव होतं कर्ममेळा. जन्माला आल्याबरोबर कर्ममेळा भजन करत होता चोखोबरायांचा मुलगा. आणि ती रानोबा नावाची व्यक्ती 35 वर्ष पंढरपूरची वारी केली, आंबे पुरवले 35 वर्ष पंढरपूरच्या मालकाला. आणि मग त्यांच्या पोटी चोखोबरायांचा जन्म झाला. आणि ज्या वेळेस सोयराबाईच्या पोटामध्ये कर्ममेळा नावाचं बाळ वाढत होतं, त्यावेळेस चोखोबरायाने सांगितलं, आता मी वारीला जातो. आणि सांगितल्याच्या नंतर तिने सांगितलं, मालक प्रसूतीचा काळ जवळ आलाय, पण बाळंतपण करण्यासाठी कोणीतरी बाई माणूस घरामध्ये पाहिजे. पण तुमच्या आई देवाच्या दारामध्ये गेल्या आणि माझ्याही आई देवाच्या दारामध्ये गेल्या, बाळंतपण करण्यासाठी कोणी नाही. म्हणून चोखोबरायांच्या लक्षात आलं की माझी एक बहीण आहे, मेहुणापुरा गाव, त्या बहिणीचं नाव निर्मला, गाव मेहुणापुरा. आणि महाराज सांगितलं, महाराजांनी मी बहिणीला घेऊन येतो म्हणून महाराज पंढरपूरकडे निघाले. आणि निघाल्याच्या नंतर त्यांचं काय, मेहुणापुराला निघाले. पण निघाल्याच्या नंतर चोखोबरायांचा एक स्वभाव होता, जिथं सप्ताह दिसेल तिथं थांबायची. आणि दिंडी चालली पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर बहिणीला आणायचे विसरून गेले. पण प्रसूतीचा काळ जवळ आला, वेदना होऊ लागल्या. आणि वेदना होऊ लागल्याच्या नंतर एक लाकडाचा ठोकळा आणि त्या लाकडाच्या ठोकळ्यावरती शालिग्राम दगडाची पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आणि वाटीमध्ये बुक्का. तो बुक्का त्या देवाला लावला आणि सांगितलं, अरे देवा, सोयराबाई म्हणते, देवा तुला सांगितलं नव्हतं मला ही आपत्ती दे म्हणून, तुला मी नारळ फोडला नव्हता, तुला मी नवस केला नव्हता, अरे कशाला दिलं रे हे आपत्ती मला. अरे मी मेले तरी चालेल, पण हे पोटातलं निष्पाप यांनी काय केलंय रे. तू ह्या दोन जीवाचा निवाडा करण्यासाठी ये. शेवटी देवाने काय केलं, वीट सोडली
आणि रुक्मिणी आईसाहेबाच्या महालामध्ये जाऊन सुंदर साडी घातली, कंपाळ भरून कुंकू लावलं आणि मग चोखोबरायांच्या दारासमोर जाऊन आवाज दिला, वहिनी तुम्ही दार उघडा. वहिनी उघडा दार हाका मारी, चोखोबाची बहीण झाला शरंग. वहिनी हाका मारी. आता आवाज दिलता चोखोबरायांच्या पत्नीचं बाळांपण केलं. मग चोखोबराय तुमच्या पत्नीचं देवाने बाळांपण करावं यासाठी तुम्ही काय केलं? चोखोबराय म्हणतात मी एकच केलं. काय केलं? नामाचा आवड देवाशी तू ऐका प्रकरण नामाचा उच्चार रात्रंदिवस. चोखोबरायाने देवाचं नामचिंतन केलं त्यावेळी चोखोबरायांच्या पत्नीचं देवाने बाळांपण केलं. बर महाराज अजून एखादा पुरावा आहे का? एकच पुरावा सांगतो आणि थांबतो. विठाला विठाला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय सतत नामचिंतन करायचे. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे रात्र दिवस नकळे अंगी खेळी दैवत. सदा नाम घोष करू हरी कथा तू सदा चिंता समाधान. वा शिंग झांबळी भोगला इतुकाची वेळ. सतत नामचिंतन करायचे. दिनरजनी आम्हाला धंदा शिव काय नामचिंतन करायचं. आणि नामचिंतन करत असताना एका शिळेवर देऊच्या गावाच्या साईडला एक शिळा आणि त्या शिळेवर बसून तुकोबराय भजन करायचे. सतत भजन करायचे रात्रंदिवस. आणि त्या पुण्याच्या मालकाची जमीन होती. तो पुण्याच्या जमिनीचा मालक आला. तुकोबराय बोला तुम्ही भजन करता? हो. किती दिवस करणार? तुकोबराय म्हणतात ते आमचं ठरवून नसतं, ते आमचं रोज चालूच असतं. दिनरजनी हाची धंदा, आम्हाला दुसरा धंदाच नाही. काय? सतत नामचिंतन करायचं, हाच आमचा धंदा. बर मग महाराज एक करा ना. काय? आता ज्वारी हुरड्यात आली, मग तुम्ही 1 महिनाभर जर ज्वारी राखली तर काय करीन मी? अर्धा मन धान्य तुम्हाला देऊन टाकीन. भजन होईल, पाखरं राखणं होईल आणि तुम्हाला धान्य मिळेल. तुकोबराय म्हणले चालतंय, जा म्हणले, अडचण नाही.
दुपारी भाग्यरथी आल्या, बाबा घरी चला. कशाला बाई, घरी नसतं यायचं. आता बघ या मालकाची आपण ज्वारी राखायला घेतली, या मालकाची जर 1 महिना ज्वारी राखली तर हा मालक आपल्याला अर्धमन धान्य देणार आहे. बर घरी गेल्या, भागीरथी नाईला सांगितलं, बाबा आले नाही. नाही आले बाबा. बाबाने ज्वारी राखायला घेतली ना, तो पुण्याचा मालक 1 महिनाभर ज्वारी राखल्याच्या नंतर आपल्याला अर्धामन ज्वारी देणार आहे. असा आनंद झाला जिजाबाईला. नाहीतरी जिजाबाई म्हणायच्या, माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. अवस्था सतत तुकोबराय भजन, पण अन्नाचा कण सुद्धा घरामध्ये शिल्लक नाही. महाराजांनी सुद्धा म्हणावं, कोथला पाटील गावीचे हे लोक म्हणावे, कोपला पाटील गावीचे हे लोक काय खावे, आता कोणीकडे जावे. अशी परिस्थिती, अन्नाचा कण घरामध्ये शिल्लक नाही. अहो काहीच नाही तुकोबरायांकडे. परिस्थिती मग श्रीमंत होते तुकोबराय, पण ते सगळं संपून गेलं घरातलं. आणि असं म्हणतात की भाऊबीजेला एकदा जिजाबाईला न्यायला भाऊ आला. आता तुम्ही महिला मंडळ जरा लक्ष देऊन 2च मिनिटं ऐका. भाऊबीजेला न्यायला तुमचा भाऊ आला जिजाबाईचा, आणि कळालं जिजाबाईला की आपल्याला भाऊ नेण्यासाठी आलाय. मग नेण्यासाठी आल्याच्या नंतर काय आपली परिस्थिती, तर कुत्रे घर राखीती. परिस्थिती जर पाहिली तर कुत्रे घर राखीती, अशी परिस्थिती. जिजाबाईने काय केलं, श्रीमंत भाऊ जर आपल्या घरी यायचा असला तर महिला लाजतात, गरीबी असेल तर. जिजाबाईने काय केलं, पिशवी घेतली आणि देऊच्या बाहेर गेल्या. तिकून बंधुराय न्यायला आले. अगं ताईडे, मी घरी येणार होतो, तो कशाला आली. नको दादा, टाइम होईल घरी येण्यासाठी तुला, आणि मला ही माहेरची वेळ लागली. लय बाया बोलायला हुशार, पटवून द्यावा यांनीच. चला दादा, बरं 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 चालते. नेले, पण पातळ पाहिलं जिजाबाईच्या भावाने. लक्षात आलं गरीबी येईल का, भरपूर गरीबी आहे. पुण्यामध्ये नेलं, आणि पुण्यामध्ये नेल्याच्या नंतर सुंदर पातळ घेतलं जिजाबाईला, घरी नेलं. आणि पातळ सुंदर पातळ घातल्याच्या नंतर महिलाची एकच इच्छा असते की ह्या पोशाखामध्ये, या साडीमध्ये आपल्या मालकाने आपल्याला पाहावं. आणि आरशासमोर गेल्या जिजाबाई, सुंदर पातळ नेसल्या, आणि पाहिल्याबरोबर श्रीमंत श्री तुकोबरायांची आठवण झाली. आणि भावाला सांगितलं, दादा मी तुला लवकर ओवाळते आणि मला देहूला नेऊन सोड, मी देहूला जाते. पण त्यावेळेस भावाने सांगितलं, म्हणायची इच्छा नाही पण तरी भाव म्हणतोय, तायडे कशाला जाती, काय त्या घरामध्ये कुत्रे घर राखीती, काय अन्नाचा कण नाही, कशाला चालली देहूला. महाराज बी कधी घरी नाहीत, कधी भंडाराव, कधी भामचंद्राव, कधी गोराडे डोंगराव, मालक घरी नाहीत, कशाला जाते. महिना 2 महिने राह, बघ काय तुझी तब्येत झाली, थांब 2 महिने इथे. माझ्याकडे 100 नोकर आहेत, तू काम करू नको, नोकराला सांग, नोकर काम करतात. तो खाल्लेलं ताट सुद्धा धुवू नको, 2 महिने आरामात राहा, माझ्याकडे 100 नोकर आहेत. आता ऐका, किती नोकर आहेत रे दादा तुझ्याकडे. माझ्याकडे 100 नोकर आहेत. मग 100 नोकर आहेत ना, हो. मग हे 100 नोकर असताना दादा ऐक, ज्यावेळेस तुझ्या पायामध्ये काटा मोडतो त्यावेळेस हे नोकर तुझ्या पायातला काटा काढतात का रे दादा. असं काय बोलते तायडे, नोकर का पायातला काटा काढण्यासाठी असतात का, आपण दुसरे काम सांगायचे असतात ते नोकर करत असतात. ऐक दादा, तुझ्याकडे किती मालक आहेत, किती नोकर आहेत, 100 नोकर आहेत. ऐक दादा, तुझ्याकडे जर 100 नोकर असतील आणि 100 नोकर असून जर तुझ्या पायातला काटा तुलाच काढावा लागत असेल
तर ज्या वेळेस माझ्या पायामध्ये काटा मोडतो त्यावेळेस त्या भंडाऱ्याच्या डोंगरामध्ये येऊन जगाचा बाप माझ्या पायातला काटा काढतो. ही माझ्या मालकाची श्रीमंती, ही माझ्या मालकाची संपत्ती. काय आनंद दादा. तू पैसे देतो म्हणून ते नोकर काम करतात, पण मी शिव्या देते तरी माझ्या पायातला देव काटा काढतो. ही माझ्या मालकाची श्रीमंती दादा. मग इतकी गरिबी परिस्थिती. आनंद झाला जिजाबाईला. भागीरथीने सांगितलं की बाबा अर्धमण ज्वारी देणार आहेत. 1 महिनाभर तुकोबरायने पाखरं राखले. हेच सांगत होतो ना. 1 महिनाभर पाखरं राखले आणि पाखरं राखल्याच्या नंतर तो पुण्याचा मालक आला आणि मालक आल्याच्या नंतर पाहिलं पाखरं आले की तुकोबराय म्हणायची या खा धान्य. काय खायचे तुम्हाला ते? भरपूर धान्य खायचे. आता मला सांगा 1 महिनाभर आशे पाखरं राखल्यावर काय दाना तरी शिल्लक राहिला असेल का त्या कणसात? सगळ्या पिशव्या होऊन बसल्या. आणि त्या पुण्याच्या सावकार त्या जमिनीच्या मालकाने पाहिलं तुकोबराय बोला तुम्हाला मी अर्धमण ज्वारी देणार होतो. मग काय तुम्ही स्वतःच्या लेकरा बाळाच्या तोंडावरती मारलं, माझ्या लेकरा बाळाच्या तोंडावरती मारलं. अन्नाचा त्या एक दाना सुद्धा कणसामध्ये शिल्लक राहिला नाही. मग तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे. काय मंचावरून तुकोबरायांना खाली ओढलं आणि खाली ओढून देहूतल्या पंचाकडे नेलं. तुकोबरायांना ताडपत्री बसवलं आणि तो पुण्याचा मालक खुर्चीवरती बसला. पाटील सिंहासनावर बसले. बोला कशासाठी आलतात? पंचाने विचारल्याच्या नंतर सांगितलं 1 महिनाभर मी यांना ज्वारी राखायला सांगितली होती. अर्धा मन ज्वारी मी यांना देणार होतो, पण 1 दाना सुद्धा त्या कणसामध्ये शिल्लक राहिला नाही. मग यांना काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे. बर तुकोबरायांनी हे धान्य भरून द्यावं. चालतंय. किती धान्य झालं असतं रे? तो म्हणतो 2 खंड्या. महाराजांना विचारलं किती झालं असतं महाराज? महाराज म्हणताय तो मालक खोटं बोलतोय. मग 5 खंड्या झालं असतं. 5 खंड्या. अहो तुकोबराय कमी सांगा. कमी कसं सांगू? वचना फिरती अधमजन. जे वचनाला फिरतात ते अधम असतात. माझ्या वडिलाची रीत जाणत असो, माझ्या वडिलांच्या रीतीमध्ये हे बसत नाही. आमचा तो धर्म नाही. खोटं बोलणं हे आम्हाला मुळीच आमच्या वडिलापासून आलं नाही. खोटं बोलणं आम्हाला पटत नाही. मग वचनाला फिरतात ते अधम असतात. बर 5 खंड्या झाला असतं. हो, पण शेवटी त्या पंचाच्या लक्षात आलं एवढ्या शेतामध्ये 5 मन धान्य कसं होऊ शकतं? 5 खंड्या धान्य कसं होऊ शकतं? मग तुकोबराय त्या जमिनीचा मालक आणि देहू गावातला पंच पाहत 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 त्या शेतामध्ये आले. आणि शेतामध्ये आल्याच्या नंतर तुकोबरायांनी त्या शेताकडे पाहिल्याबरोबर प्रत्येक कणसामध्ये माझा पंढरीशी पांडुरंग परमात्मा नाचत होता आणि बोलत होता. तुकोबरायांनी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तुकोबराय म्हणले आला रे माझा पंढरपुरातला मालक माझा मळा राखण्यासाठी. आणि ते धान्य सुरुवात केलं ते धान्य करायला. आता लईच उतरत होतं ना ते. तो जमिनीचा मालक म्हणे आता तेवढं कागद फडावं. म्हणले फडायचं नाही. मग 5 खंड्या तुझं उरलेले तुकोबरायांचे जवाले करते धान्य झाले 17 खंड्या. तुकोबराय 5 खंड्या त्या मालकाला द्या, उरलेलं धान्य तुम्ही घ्या. तुकोबराय म्हणतात मला नको, हे माझ्या वचनात बसत नाही. बर पण तुकोबराय देवाने तुमच्यासाठी दिलं, घ्या तुकोबराय. तुकोबराय म्हणतात मला नको. मग तुकोबराय म्हणतात हे धान्य जर तुम्हाला मला द्यावं असं वाटत असेल तर हे धान्य न्या, पुण्याच्या बाजारपेठेमध्ये विका आणि त्या विकलेल्या पैशातून ते धान्य विकल्याच्या नंतर त्याचे जे पैसे येतील त्या पैशातून माझ्या देहू गावामध्ये माझ्या वाड्यामध्ये जो पंढरीशी पांडुरंग परमात्मा नांदायला आलाय, देहू हे गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग, त्या पांडुरंग परमात्म्याचं मंदिर तुम्ही बांधा. म्हणून आज सुद्धा जवळालेकर देहू गावातले त्या वाड्यामध्ये जे मंदिर आहे पांडुरंगाचं ते देवाने निर्माण केलेल्या धान्यातून विकून बांधलेलं आहे, हे लक्षात ठेवा. पण साधक तुकोबरायांकडे गेला. ओ तुकोबराय काय देवाने तुमचा मळा राखावा? हो. आणि जिथं 5 खंड्या धान्य होणार आहे तिथं 17 खंड्या धान्य व्हावं? हो. मग याच्यासाठी तुकोबराय तुम्ही काय केलं? तुकोबराय म्हणतात मी एकच केलं. काय केलं? जे त्या देवाला आवडतं ते केलं. काय आवडतं? नामाचा उच्चार राहतो. बर
मग नामचिंतन केल्याच्या नंतर दुसरीकडे जाण्याची गरज नाही. देव आपल्या घरी येतो. महाराज कीर्तन कळालं हो, मग आता मला सांगा अजून देवाला काय आवडतं. तुळशीमाळ गळा गोपी चंदन तुळा. काय आवडतं? पवित्र तुळशीची माळ जो घालतो तो देवाला आवडतो. गोपी चंदन तुळा जो असा गंध लावतो ना उभा, असा असा गंध लावतो तो देवाला आवडतो. गंध लावण्याचे लय प्रकार आहेत. आता वेळ झाली नाही ते सांगितलेले असतं. ऐका आता गंध लावताना बी काय माणूस या भावखिली उघडून उघडून मारले, उघडून उघडून मारलं. काय करावा? लढावा तर मनगटात बोल नाही. लईच नादी लागावा तर त्याला मनगट बी टाईट पाहिजे. काय करावा? या कानाने ऐकायचं, या कानाने सोडून द्यायचं. आणि लई डोक्यात घेतलं तर परमन का बसलाय. असे गंध लावण्याचे प्रकार आहे. जाऊन द्या.
गंध लावण्याचे प्रकार आहेत. हार घ्या. गंध लावण्याचे प्रकार आहेत. मग जर गंध लावतो तो देवाला आवडतो, पण अंतःकरण शुद्ध पाहिजे, पात्र शुद्ध पाहिजे, गोडवे पात्र शुद्ध लागतं, अंतःकरण शुद्ध ठेवायचं. बर महाराज अजून काय करायचे? तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची. अरे तुमच्या गळ्यामध्ये जर सोन्याच्या माळा असतील तर चोराच्या नजरा तुमच्यावरती पडतील, पण ज्या वेळेस तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल त्यावेळेस माझ्या पंढरीशी पांडुरंग परमात्मा. लोक म्हणतात सोन्याच्या माळा गळ्यामध्ये घातल्या म्हणजे माणूस मोठा होत असतो. अरे डोक्यातून काढून टाका. माणूस मोठा होण्यासाठी माणूस सोन्यासारखा असावा लागतो, त्यावेळेस माणूस मोठा होत असतो. अजून काय आवडतं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करा, ते देवाला आवडतं. बोलता बोलता मी एक विसरून गेलो की महाराष्ट्र साऊंड सिस्टीम, महाराष्ट्रात नंबर 1 साऊंड सिस्टीम आहे बघा. मशीन किती आहेत असे असणारे आमचे तांदळवाडीचे बाबूभाई शेख यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि ते चालवण्याचं जे काम करतात ते आमचे समीर सर, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. फार साऊंड सिस्टीम त्यांचं सुंदर आहे. त्यांच्या चरणावरती वंदन करतो. झालंय माझं कीर्तन 5 मिनिटांमध्ये थांबणारे. जाता जाता एवढंच सांगतो बाबा रे, आई वडिलांची सेवा करा. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, त्याला तीर्थाला जाण्याची सुद्धा गरज नाही. आई बापाची सेवा करा. आई बापाची सेवा केल्याच्या नंतर देव आपली सेवा करत असतो. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे, सेवा करा आई वडिलाची. अरे 2-2, 3-3 किलोमीटर बिना चप्पलची चालणारे आपल्या लेकरासाठी फक्त हवे असते, दुसरं कोणी नसतं दादा. स्वतःच्या लेकरासाठी माय काय करू शकत नाही. अरे ज्या वेळेस सिजरची वेळ असते ना त्यावेळेस विधवर पोट फाडून जगाच्या पाठीवर जन्म देणारी फक्त माय असते, हे लक्षात ठेवा दादा. ज्यावेळेस आपली किडनी खराब होते ना अमोल महाराज, त्यावेळेस किडनी देणारी सुद्धा आपल्याला माय असते. ज्यावेळेस आपला डोळा खराब होतो त्यावेळेस डोळा देणारी सुद्धा विश्वाच्या पाठीवर फक्त आई असते बरं का, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत तुमच्या माहेरामध्ये तुमची माय जिवंत आहे ना तोपर्यंत तुमची पिशवी कधी रिकामी येणार नाही. 80 वर्षाची आई असू द्या तुमची आणि 60 वर्षाची मुलगी असू द्या, पण 60 वर्षाची मुलगी कधी 80 वर्षाच्या म्हातारीची पिशवी, 80 वर्षाची म्हातारी कधी 60 वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकामी येऊ देत नाही दादा. ही आईची उपकार आहे. काही मी टाकल दादा. लसूण का देण्याची वस्तू असते का, पण लसूण सुद्धा टाकतो. कांदे देण्याची वस्तू असते का, पण कांदे सुद्धा ते आपल्या मुलीच्या पिशवीमध्ये टाकते. जोपर्यंत माहेरामध्ये माय जिवंत आहे तोपर्यंत तुमची पिशवी कधी रिकामी येत नाही. पण ज्या वेळेस माहेरातून माय निघून जाते ना त्यावेळेस मात्र तुमची पिशवी रिकामी येते का भरलेली येते हे मी सांगू शकत नाही.
डोळा खराब झाला तर डोळा देणारी आई असते दादा. चौथीमध्ये मुलगा शाळेत जात होता आणि शाळेत गेल्याच्या नंतर त्याच्या वर्गमित्रांनी त्याला चिडायचं, बाळू आंधळीचा मुलगा आला, डोचकीचा मुलगा आला, चिडवायचं. परत त्या मुलाने घरी यायचं आणि घरी आल्याच्या नंतर आपल्या आईला विचारायचं, आई सांग ना तुला ईश्वराने एक डोळा का दिला नाही? ती म्हणायची नाही दिला बाळू, जाऊ दे बाळू, समजूत काढायची. परत दुसऱ्या दिवशी तो मुलगा शाळेमध्ये जायचा आणि आपल्या आईला विचारायचं, सांग नाही माझ्या वर्गमित्रांनी मला चिडवलं, माझ्या शिक्षकांनी मला चिडवलं, आंधळीचा मुलगा आला म्हणतात, सांग नाही. त्यावेळेस आईने सांगावं, नाही दिला ईश्वराने, जाऊ दे, तुला त्याच्यामध्ये एवढं काय वाईट वाटतंय? कॉलेजमध्ये तो मुलगा शाळेत जायला लागला, 12वी पास झाला. 12वी पास झाल्याच्या नंतर त्याचा तालुक्यातून नंबर आला आणि नंबर आल्याच्या नंतर त्या शिक्षकांनी ठरवलं की बाळूचा सत्कार करायचा. असा मोठा मंडप दिला आणि त्या सत्कार करण्यासाठी, बाळूचं स्वागत करण्यासाठी एका अंधाऱ्या आईच्या पोराने क्रांती केली, एका अंधारीच्या मुलाने क्रांती केली. तालुक्यातून नंबर आला, एवढा आनंद गावामध्ये होता. तो सत्कार पाहण्यासाठी तालुक्याचे आमदार येणार होते, जिल्ह्याचे खासदार येणार होते. एवढंच नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा त्या मुलाचा सत्कार पाहण्यासाठी येणार होते. सर्व शिक्षक, हेडमास्टर सुद्धा त्या सत्कार पाहण्यासाठी येणार होते. एवढा आनंद होता. तो आनंद बाळूने त्याच्या आईला सांगितला, आई माझा सत्कार होणार आहे, त्या सत्कारासाठी आमदार येणार आहेत, खासदार येणार आहेत, पण तो सत्कार पाहण्यासाठी आई तो नाही यायचं बरं का. काय वाटलं असेल आईच्या अंतःकरणाला? काय वाटलं असेल? करा विचार. आईने सांगितलं, बाळू तू नाही म्हणतो, मी नाही यायचे, आणि तू जर आली ना आई तर मला परत चिडवतील, आंधळीचा मुलगा आला म्हणतील. नाही यायचं? चालतंय बाळू, मी नाही येत. आमदार आले, खासदार आले, हेडमास्टर आले, श्रोते मंडळी आले, असा गच्च मंडप भरला स्वागत करण्यासाठी. सर्वजण आमदार मंडळी त्या ठिकाणी होते, मोठमोठे लोक होते. पण शेवटी आईला कसं राहिलं? आणि जी आई सत्काराला जाऊ शकत नाही ती आई कशी असू शकते? ती आई गेली, काठी टेकत गेली, एका पडक्या शाळेच्या शेजारी जाऊन उभी राहिली आणि उभी राहिल्याच्या नंतर कोण्यातरी एका मास्तराची नजर त्या आईकडे गेली, पुकारली, आई तुमच्या मुलाने फार मोठी क्रांती केली, आई तुम्ही स्टेजवर या. आई स्टेजवर आल्या. जे घडायला नको होतं ना ते घडून गेलं. मुलाला वाईट वाटलं, मुलाला राग आला. त्या दिवसापासून त्या मुलाने गाव सोडलं, तालुका सोडला, जिल्हा सोडला, राज्य सोडलं, देश सोडला आणि दुसऱ्या देशामध्ये तो मुलगा निघून गेला परत आलाच नाही. ती आई काठी टेकत पोस्टमन साहेब कडे जायचे. पोस्टमन साहेब सांगा ना, माझ्या भाऊचं काही पत्र आलं का? त्यांनी सांगावं, तुमच्या भाऊचं काही पत्र आलं नाही. परत दुसऱ्या दिवशी जाऊन, माझ्या भाऊचं पत्र आलं का? तर पोस्टमन साहेब सांगावं, तुमच्या भाऊचं काही पत्र आलं नाही. पण शेवटी वाट पाहून आई थकून गेली आणि थकून गेल्याच्या नंतर आई आता मरणार. तेवढ्यामध्ये आईने एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि त्या चिठ्ठीवरती लिहिलं होतं, तो मुलगा परत परदेशातून आल्याच्या नंतर त्याने पाहिलं आणि घरामध्ये गेला. गावात कोणी ओळखत नव्हतं, घराभोवती गवत वाढलेलं होतं आणि चिठ्ठी लिहून एका त्याचा बापाचा जो फोटो होता त्या फोटो शेजारी चिठ्ठी ठेवली होती. आणि तो मुलगा गेला आणि गेल्याच्या नंतर त्या मुलाने ती चिठ्ठी पाहिली आणि त्या चिठ्ठीवर असं लिहिलं होतं, बाळू तो 4थीमध्ये शाळेत जात होता त्यावेळेस मला विचारत होता, आई सांग ना तुला एक डोळा ईश्वराने का दिला नाही? तो रोज मला विचारायचा. त्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देऊ शकले नाही, पण आज जाता जाता तुझ्या प्रश्नाचं उत्तर बाळा मी तुला देऊन जाते आहे. ज्यावेळेस तू माझ्या पोटामध्ये होता त्यावेळेस तुझ्या बापाला दारूचं व्यसन लागलं बाळा. दारूचं व्यसन लागल्याच्या नंतर तुझ्या बापाचं लिहोर खराब झालं बाळा आणि लिहोर सडून तुझा बाप मरून गेला बाळा. आणि मरून गेल्याच्या नंतर 9 महिने 9 दिवस झाले मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. तुझा जन्म झाला त्यावेळेस आनंदाची बातमी मला एका सिस्टर येऊन सांगितली, आई 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 तुम्हाला फार सुंदर मुलगा झालाय, खूप गोड मुलगा झालाय. एवढा आनंद मला झाला बाळा.
पण तो आनंद फार काळ टिकला नाही. तेवढ्यामध्ये एक सिस्टर रावत आली. त्या सिस्टरने सांगितलं, आई तुम्हाला खूप गोड मुलगा झालाय, खूप सुंदर मुलगा झालाय, पण ऐका ना आई, तुमच्या मुलाला एका डोळ्याने जग पाहता येणार नाही. मी म्हणलं नाही डॉक्टर, मला माझ्या बाळाने 2 डोळ्याने जग पाहिलं पाहिजे. त्यावेळेस त्या डॉक्टरने सांगितलं, आई तुमचा आणि तुमच्या मुलाचा एक रक्तगट आहे, तुमचा डोळा काढावा लागेल आणि तुमच्या मुलाला बसावं लागेल. त्यावेळेस मी सांगितलं, डॉक्टर माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करा आणि माझा डोळा काढा आणि माझ्या मुलाला बसवा. बाळ्या त्या दिवसापासून तर मला हे जग अंधेरी म्हणायला लागले, अंधेरी म्हणायला लागले. मी जर डोळा नसेल तर डोळा देणारी माय आहे, माय काय करू शकत नाही लेकरासाठी. आईला सांभाळा. बाप काय कमी असतो का दादा? ज्यावेळेस आपली 10 रुपयाची फीस असते त्यावेळेस आपण बापाकडे जातो, पण ज्यावेळेस कॉलेजला 2.5 लाख रुपये फीस भरायची असते त्यावेळेस आपल्याला बापाकडे जावं लागतं. अरे बाप दिसायला जरी कडक असला, बाप दिसायला जरी वरून खरबूड असला, कडक असला, जसा नारळ वरून दिसायला कडक आहे, खरबूड आहे, पण फोडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अमृतासारखं गोड पाणी, तसा तुमचा माझा बाप म्हणजे अमृतासारखा बाप आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलांची सेवा करा. झाले माझं कीर्तन थांबणार याच ठिकाणी. हा जन्म मिळाला, या जन्मामध्ये इतकं नामचिंतन करा, इतकं नामचिंतन करा. दिवसभरामध्ये एवढं चांगलं वागा, एवढं चांगलं वागा की संध्याकाळी झोपल्याच्या नंतर आपल्याला झोप आरामात लागली पाहिजे. हे तरुण वय आपल्याला मिळालंय, हे तरुण इतकं चांगलं जगा, इतकं चांगलं जगा, इतकं चांगलं जगा की म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. 4 महिने एवढं कष्ट करा, एवढं कष्ट करा की 8 महिने आपल्याला सुखाची भाकरी खाता आली पाहिजे. आणि मिळालाय ना हा मनुष्य जन्म, या जन्मामध्ये एवढी तुकोबारायांची, ज्ञानोबारायांची एवढं नामचिंतन करा, एवढं नामचिंतन करा की या संतांनी सुद्धा तुमच्या माझ्यासाठी देवाकडे आशीर्वाद मागितला पाहिजे. थांबतो दादा याच ठिकाणी. एखादा शब्द जर बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचा असेल तर तुमच्या सर्वांची माफी मागून तो शब्द माझा मला परत करा किंवा सोडून द्या. ना तरी बालक बोबडा बोली का वाकला चुका पावली ते करून मागणी रिजी जेवी या न्यायाप्रमाणे एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर मला क्षमा असावी. झालेली कीर्तन रूपे सेवा श्री संत भीमसेन महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी वाणीला विराम देतो.